नमस्कार, मी प्रमोद सस्ते. पुन्हा एकदा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी पाठीमागे माझ्या ग्राउंड दिसतंय तुम्हाला. माननीय आमदार श्रीमंत विजयसिंह राजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर ह्या क्रीडा संकुलावरती आपण आज आलेलो आहे. आपल्यासोबत आहेत धुमाळ सर, मोदीजी हायस्कूल फलटण, जे या ठिकाणी हॉकी प्रशिक्षक आहेत. नमस्ते सर. नमस्कार सर. आपलं पूर्ण नाव काय सर? माझं पूर्ण नाव सचिन जगन्नाथ धुमाळ. सचिन जगन्नाथ धुमाळ. आपण किती वर्ष प्रशिक्षण देत आहे सर? तिथं जवळजवळ 20 ते 22 वर्ष प्रशिक्षण देत आहे. ओके. आपण ज्या क्रीडाचं खेळ उभं आहोत ते माननीय शिवाजीराजे क्रीडा संकुल या ठिकाणी आपण उभे आहोत. या मैदानावर जवळजवळ 8 ते 9 खेळ खेळले जातात. पण या ठिकाणी हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, त्याचप्रमाणे बास्केटबॉल कोर्ट देखील आहे आणि क्रिकेट अकॅडमी म्हणजे 7 ते 8 जे खेळ शिकवतात ते सगळे तुम्ही शिकवता का? नाही, प्रत्येक खेळासाठी एक प्रशिक्षक वेगळे आहेत. फुटबॉलसाठी आमचे शाळेत सर्व, क्रिकेटसाठी प्रशिक्षक हे वेगळे आहेत. त्याचप्रमाणे खो खोसाठी प्रत्येक खेळासाठी वेगवेगळे कोच आहेत. आणि ते संध्याकाळी आम्ही दररोज या ठिकाणी 5 ते 7 या वेळेमध्ये जवळजवळ 300 ते 350 खेळाडू या ठिकाणी दररोज सराव करतात. ते डेली शेड्यूल आहे आपलं. तो डेली शेड्यूल. आणि ज्यावेळेस आमचे कॉम्पिटिशन हे आता ॲक्च्युली हॉकीचा जर विचार केला तर 1978 पासून माझे वडील स्वतः हॉकीचं त्यांनी ग्वाल्हेरला सर्टिफिकेट कोर्स केला होता. आणि सर्टिफिकेट कोर्स त्यासाठी शिवाजीराजे त्यांनी त्यांना ग्वाल्हेर या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्ससाठी पाठवलं होतं. तिथून ते कोर्स आल्यानंतर त्यांनी हॉकी या खेळाचं प्रशिक्षण चालू केलं. फलटणमध्ये तुमच्या वडिलांनी या ठिकाणी म्हणजे इट इज द पायनियर. त्यांनी हॉकीचं या ठिकाणी सुरुवात केली 1978-80. त्यावेळेस सुरुवातीला फार थोडा रिस्पॉन्स होता. पण सुरुवातीला 2-3 वर्ष म्हणजे 78 ते 80 ते 83 या कालावधीमध्ये सलग 3 वर्ष त्यांची महिलांची टीम आहे ती स्टेट विनर होती. महिलांच्या आणि एका महाराष्ट्र संघामध्ये 8-9 मध्ये होते. त्याची तिथूनच आपल्या हॉकी या खेळाला सुरुवात झाली. म्हणजे 1978 ते 80च्या काळामध्ये तुमच्या वडिलांनी खूप मोठं महिलांसाठी त्यावेळेस हॉकीचं जे प्लॅटफॉर्म आहे ते उपलब्ध करून अगदी स्टेट लेवलपर्यंत नेलेले आहे. आज तुम्ही किती वर्ष शिकवता इकडे? मला 22 वर्ष झालेलं आहे. तुम्ही स्वतः 22 वर्ष शिकवताय? माझ्याबरोबर माझे सिनियर हॉकी कोच म्हणजे मला त्यांनीसुद्धा मला शिकवलेलं आहे. महेश कुटाळे सर, ते सुद्धा NIS हॉकी कोच आहेत. त्यांचंसुद्धा योगदान फार मोठं. ते ॲक्च्युली जिल्हा क्रीडा अधिकारी कालामध्ये सिनियर म्हणजे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून होते. आता त्यांनी VRS घेतलेले आहे आणि पूर्णपणे ते आता हॉकी सातारा एक संघटना होते तिथे स्वतः सचिव होते. आणि आता ते सगळं आमचं सत्र सकाळी संध्याकाळ त्या 2 ह्याच्या सत्रामध्ये आम्ही तो सराव करतो. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमचे जे महाराष्ट्र कोऑपरेशनचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या फलटण सोसायटी सेक्रेटरी आहेत आणि श्रीमंत संजूर यांचं बाबांचं फार मोठा आम्हाला सपोर्ट असतो आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतो. आता तुमच्या कारकिर्दीमध्ये जसं तुमच्या वडिलांनी स्टेट लेवलला महिलांचं जे आहे खूप मोठी टीम उभी केली होती, तसं तुमच्या कारकिर्दीमध्ये अशी काही घटना घडलेल्या आहेत? हो, तर ॲक्च्युली माझं जॉईनिंग 2005ला या संस्थेमध्ये हायस्कूलमध्ये आहे. माझा फर्स्ट रिझल्ट होता 2009ला. आमची पहिली अंडर-17 मुलांची टीम स्टेट विनर झाली याच मैदानावर झाली. त्यानंतर आम्ही 2010ला अंडर-16 साई म्हणून मुलांचा संघ होता, तो स्टेटला आणि रनरअप झाला. त्यानंतर 2011, 12, 13 त्या सलग 3 वर्ष स्टेटला आणि महिलांची टीम आम्ही ब्रॉन्झ मिळवली. त्यानंतर 2015, 16, 17, 17, 18 सलग 3 वर्ष आमची नेहरू अंडर-17ची मुलांची टीम ही सलग 3 वर्ष स्टेटला ब्रॉन्झ मिळाली. त्यानंतर 2019ला 18-19ला हॉकी सातारा या संघटनेच्या वतीने टीम जी केली होती तिनं मुलांच्या टीम आणि मुलींच्या टीम दोन्ही ब्रॉन्झ मिळवली. आणि त्यानंतर उल्लेखनीय बाब अशी आहे की लॉकडाऊननंतर आमचा परफॉर्मन्स मुलींचा हा फार जास्त आम्हाला परफॉर्मन्स मिळाला. म्हणजे 2022-23ला आम्ही पहिल्यांदा अंडर-14 स्टेट जिंकलो.
23-24ला पण जिंकलो आणि 24-25 सलग 3 वर्ष अंडर 14ची टीम आपली स्टेट विनर आहे. तुम्ही एवढ्या वर्षाचं सातत्य ह्या खेळामध्ये ठेवलं आहे. अनेक वर्ष ब्रॉन्झ पदक तुम्ही अगदी स्टेट लेवलला सुद्धा मिळवले आणि आता कोरोनानंतर काळात सांगताय की तुम्ही मुलींच्या ज्या संघांना आहेत ते स्टेट लेवलला अगदी फायनल जे आहे ते सुद्धा जिंकलेले आहे. म्हणजे एवढं सगळं सातत्य असताना एवढं चांगलं यश तुम्ही संपादन केलेलं आहे त्याबद्दल म्हणजे मी आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचे खूप धन्यवाद अगदी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळातही अशाच पद्धतीनं तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो ग्रोथ व्हावा आणि फलटणचं नाव पूर्ण जगाच्या नकाशावरती हॉकीच्या टीममध्ये यावं त्या तुम्हाला शुभेच्छा असतात. एक गोष्ट सांगायची राहिली की त्याचप्रमाणे आमची अंडर 17 गर्ल्सची टीम आहे. म्हणजे अंडर 14चा परफॉर्मन्स तुम्हाला मी सांगितलं पण अंडर 17ची जी टीम आहे ती देखील मागील वर्षी आम्ही सिल्वर मेडल आहे स्टेटला ती बालेवाडीला पुणे या ठिकाणी झाली. सिल्वर मेडल त्याही वर्षी तुम्ही मिळवले. हो आणि यावर्षी रिसेंटली आम्ही फायनल अगदी क्लोज झाली आमची ते सुद्धा सडन डेथपर्यंत 2-1 आम्ही लढलो आणि यावर्षी देखील 17ला आम्हाला सिल्वर मेडल आहे. सिल्वर आणि एकाच वर्षामध्ये आता आमचे जवळजवळ 16 ते 17 महिला खेळाडू आता नॅशनल पार्टिसिपेट करून आले. त्यामध्ये 4 अंडर 14ला गर्ल्स नृत्य केला त्यांच्या नॅशनल झाल्या आणि अंडर 17च्या स्पर्धा हरियाणा म्हणजे रोहतक या ठिकाणी झाल्या. आणि सब ज्युनियरला आमचा असा परफॉर्मन्स आहे की सब ज्युनियरला आमच्या 4 मुली एकाच महाराष्ट्राच्या संघामध्ये होत्या. 5 मुली ॲक्च्युली त्यामध्ये श्रेया चव्हाण, गोलकीपर अनुष्का चव्हाण, त्यानंतर आमची अनुष्का तेजे, त्यानंतर तेजस्विनी कर्वे आणि निकिता बेत या सगळ्यांना ब्रॉन्झ मिळाला. ब्रॉन्झ मिळेल म्हणजे कुठं नॅशनलला बिग ॲक्च्युली. म्हणजे स्टेट लेवललाही आपल्या फलटण संघाची आपण कामगिरी खूप मोठी दाखवलेली आहे आणि स्टेट म्हणजे नॅशनल लेवलला सुद्धा आपल्या फलटणचे जे खेळाडू आहेत ते चमकले गेलेले आहेत. इतकं चांगलं काम इतक्या ग्रामीण भागामधले म्हणजे अतिशय आपण म्हणजे सातारा जिल्हा म्हणजे जिल्हा लेवल तालुका लेवल आणि हा तालुका फलटण तालुक्याचे अंडर 17 अंडर 14च्या ज्या मुली आहेत त्या स्टेट लेवलच्या पुढे जाणार म्हणजे नॅशनल लेवलला सुद्धा चमक दाखवत आहेत. तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं यश जे आहे ते तुम्हाला संपादन करायला अवघड नाही आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये ह्या टीमला अगदी नॅशनलच नाही तर जागतिक लेवलला सुद्धा ह्या मुली चमकावायच्या त्यासाठी आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आपलं नाव काय? माझं नाव अनुष्का भरत केंद्रे. अनुष्का भरत केंद्रे. आपण कुठल्या? मी फलटणची. आपण काय कुठला खेळ खेळता? मी हॉकी खेळते. हॉकी खेळते. तुमचं जन्म किती सालचा आहे? 2009चा फलटणचंच आहे. ह्या हॉकी खेळायला आपण कसे वळला? मी जेव्हा 6वीला होते तेव्हा मला आमचे कोच धुमाळ सर वर्ग शिक्षक होते आणि तेव्हा त्यांनी वर्गात जस्ट असं सांगितलं की असा असा खेळ आहे हॉकी ज्याला इच्छा आहे त्याने या म्हणून मी फक्त असं फिट राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी ह्या खेळाकडे वळले. फक्त त्या हेतूने वळले. नंतर त्याची सवय लागत गेली मग आवडायला लागला. मी कंटिन्यू केलं. हा खेळ खेळत असताना तुझी शारीरिक फिटनेस चांगली राहावी ह्या दृष्टीने तू ह्याकडे वळलेली आहे. बरं मग तुझं डेलीचं शेड्यूल कसं आहे आता? आत्ताच म्हणजे जसं मॅचेसचा पिरियड असतो त्यावेळेसला आम्ही रोज सकाळी 6ला येतो ग्राउंडवर. मग आमचे सिनियर भैया आहेत ते आमचा फिटनेस घेतात. 1 तास आमचा 6 ते 7 फिटनेस चालतो. 7 नंतर मग आमचे सिनियर कोच आहेत कुटाळे सर ते आमचे स्टिकवर घेतात मॅच घेतात असं स्टिकवर हॉकीवर जोर देतात. असं फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे एज्युकेशनल तू जे वर्गामध्ये शिकतेस तू जो सिलेबस कवर केल्यानंतर सेल्फ स्टडी ह्या सगळ्यांसाठी तू वेळ कसा घेते? मी ग्राउंडचं जसं आता मी 5ला ग्राउंडवरती आले 5 ते 7 माझं ग्राउंड झालं. जशी घरी गेली तशी जेवायचं आणि अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला मग आता इथला टाईम कुठेतरी ॲडजस्ट केला पाहिजे. मग एक तर सकाळी लवकर तरी उठायचं किंवा रात्री उशिरा तरी. म्हणजे तुझी शाळा संपल्यानंतर खेळासाठी निश्चितपणे वेळ देते. तुझे घरची लोक मित्र जे आहेत ते तुला ह्या खेळासाठी किती सपोर्ट आहेत आणि कशा पद्धतीने सपोर्ट करतात? माझे घरचे मला म्हणजे असं आठवत नाही की आज आता हा पेपर समजा पेपरचं सीझन सुरू तर असं माझ्या घरचे मला कधी असं म्हणत नाहीत आता पेपर सुरू आहेत मग आता सध्याला ग्राउंडवर नको जाऊ. म्हणून मी
ग्राउंडवर पेपर असतो नाही तर काही असं मी रोज ग्राउंडवर येते. माझे सगळे टीममेट्स सुद्धा रोज ग्राउंडवर येतात. पेपर असो नाही तर हे असो आणि मग त्याचा राहिलेला तो वेळ घरी अभ्यास करतात. हॉकी फक्त फिटनेससाठीच खेळायला आली तिकडे, परंतु हॉकी खेळता खेळता हा खेळ तुला आवडतो हे सांगायला लागले. तू इथून पाठीमागे कोणकोणत्या मॅचेस आहेत ते खेळले? मी अंडर 14 स्टेट खेळलेले 2022-23 साली. त्याच्यानंतर मी अंडर 17 स्टेट खेळलेले 2023-24 साली आणि आत्ता सध्याचं 2024-25चं पुन्हा एकदा अंडर 17 स्टेट मी खेळले आणि अंडर 14ला आम्हाला गोल्ड मेडल आहे आणि मागच्या वर्षी 17 आणि ह्या वर्षीच्या 17ला सिल्वर हे गोल्ड मेडल आहे. हे संपादन केल्यानंतर तुम्हाला नेमकं कसं वाटलं? खूप आनंद झाला. सर्वात पहिल्यांदा 14 छोटं म्हणजे जस्ट हॉकी सुरू केली होती. पहिलीच टुर्नामेंट होती आणि पहिल्याच वेळेस एवढं मोठं यश भेटलं. काहीच म्हणजे लहान असल्यामुळे एवढं काही याच्याबद्दल माहिती नव्हतं. काही अनुभव नव्हता आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं यश आनंद नव्हतं, झाला. फक्त आनंद झाला. बरं, आता हा आनंद असताना एखादी मॅच हरली सुद्धा असली मग त्यावेळेस कसं वाटतं? मागच्या आत्ता ह्याच वर्षी आम्ही ॲक्च्युली नेहरू कप म्हणून असतो शाळेच्या तो हरलो. खरं तर स्टिकवर प्रॅक्टिस खूप म्हणजे चांगलं केलं होतं. त्यात काही कसं नव्हतं पण काही चुकीमुळे आमच्या चुकीमुळे हरलो. आता फक्त त्या गोष्टी पुढच्या वर्षी करायच्या नाही त्या डोक्यात ठेवून पुढच्या वर्षी निवडतं. काय नियोजन केलं? ज्या गोष्टी आपण चुका करतो त्या सुधारवण्यासाठी नेमकं काय प्लॅनिंग असतं? आता समजा जर एखादी स्किल आपल्याला येत नाही म्हणजे आपल्याला ज्याच्यामुळे खूप मोठा चान्स तिथून मिस झाला आहे किंवा आपल्याला येत नाही त्या स्किलचा आता ह्या महिन्यात ऑफ सीझनला प्रॅक्टिस करायचं, फिटनेस बिल्डअप करायचा आणि पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करायची. तुझा ह्या खेळातला आदर्श कोण? माझे सर काय त्यांचं नाव ऐकलं होतं? मला आदर्श ते तर आहेच. ते सगळ्यात मोठा आदर्श आहे पण समोरासमोर असं प्रत्यक्ष उदाहरण माझे दोन्ही कोच आहेत. ग्रेट, तुझं खूप अभिनंदन. ह्या खेळामध्ये तुला खूप चांगले यश संपादन हवं आणि जे नवीन खेळाडू येतील त्यापेक्षा जे जुनियर असतात त्यांना काय सांगायचं? हेच की खेळात सातत्य आणि इच्छा असल्याशिवाय म्हणजे यश संपादन होणार नाही. कष्ट करायची कष्ट करायची तयारी पाहिजे आणि तू कष्ट करते. तू राज्यासाठी खेळलीस, देशासाठी सुद्धा खेळशील किंवा जागतिक लेवलला सुद्धा आपण जाऊ शकतो. मग येणाऱ्या काळामध्ये तुझं नेमकं टार्गेट काय? मला आंतरराष्ट्रीय मॅच खेळायची. तसं आपलं तुला येणाऱ्या काळामध्ये तू जसं बोललीस कष्ट करण्याची प्रवृत्ती आहेच आपली. तुझ्या कामामध्ये सातत्य आहे, फिजिकल मेंटल फिटनेसची खेळणारच आहे आणि त्यासाठी मित्रांचं कुटुंबाचं सहकार्याची भीती असेल. हो, त्याच्यामुळे तुला मला अशक्य असं काही वाटत नाही आहे. तुझ्या येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नाव काय तुझं? श्रेया अभिजित चव्हाण. कुठून आहेस तू? फलटणमधून आहे. जन्मस्थळ कुठलं तुझं? फलटणमध्येच आहे. हॉकी ह्या खेळाकडे कशी वळली? आमचे जे कोच आहेत कुमार सर ते शिक्षक होते किंवा शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी असं वर्गातून सांगायचे त्यांना हॉकी खेळायची इच्छा आहे त्यांनी या म्हणून मी बघण्यासाठी म्हणाले. त्याच्यानंतर मग मी जॉईन केलं 1-2 दिवस आले. त्याच्यानंतर मला आवडायला लागलं तेव्हापासून मग तू डेली येतेस, कंटिन्यू येतो इकडे? हां, तुझं डेलीचं शेड्यूल कसं असतं? शेड्यूल सकाळी 6 वाजता आमचं प्रॅक्टिस सुरू होते. 6 ते 7 आमचा फिटनेस असतो. एक आमचे सिनियर खेळाडू असतात ते फिटनेस घेतात. त्याच्यानंतर आमचे सिनियर कोच फुटायचं ते आमचं स्टिकवर घेतात, मॅच घेतात. त्याच्यानंतर मग आमचं काय शाळेचं घरी गेल्यानंतर मग शाळा. सेल्फ स्टडी असतो. संध्याकाळी पण खेळता तुम्ही? हो, संध्याकाळी डेली असतं इकडे? हां, आता ह्या खेळाकडे ज्यावेळेस वळली त्यावेळेस पहिले जे प्रशिक्षक होते ते तुम्हाला सरच होते, त्यांच्या बाबतीत कसा अनुभव आहे? सर आमची एकदम म्हणजे चांगलं कोचिंग करतात. ॲडव्हान्स कोचिंग सरांचं. तुम्हाला अपडेट करतात रोज? हो, रोज. तुम्ही इथून पाठीमागच्या काळामध्ये कुठे कुठे खेळा? आम्ही पहिल्यांदा हॉकी जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा राज्यस्तरीय अंडर 14 खेळा. गोल्ड मेडल. त्याच्यानंतर अंडर 17 मागच्या वर्षी सिल्वर मेडल आणि ह्या वर्षी रिसेंट सिल्वर अंडर 7. तुझे घरचे तुझे मैत्रिणी ज्या आहेत त्या खेळासाठी तुला खूपच सपोर्ट करतात. घरचे सपोर्ट करतात. असं कधी म्हणत आहे की
अभ्यासच कर, खेळाकडे म्हणजे थोड्या दिवस दुर्लक्ष कर, परीक्षा आली तर असं कधीच म्हणत नाही. आणि तशी कधीच मदत नाही, तुला फुल सपोर्टिंग आहेत ते लोक आणि तुला हा खेळ मनापासून आवडतो. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस ह्या गोष्टीसाठी नेमकं काय नियोजन असतं तुमचं? आमचा सकाळचा फिटनेस होतो, त्याच्यानंतर मग काय असेल ते मेडिटेशन वगैरे पण होतं आमच्या ग्राउंडवर. मेडिटेशन पण होतं. सगळ्यात आधी ग्राउंडवर आल्यानंतर मेडिटेशन होतं 5 मिनिटं, त्याच्यानंतर मग फिटनेस असेल काय ते असं. फिजिकल फिटनेससाठी तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं जो तुमचा आहार आहे त्याच्याकडे लक्ष देता तुम्ही. आहारामध्ये नेमका कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं? पहिल्यांदा तर सकाळी जेव्हा आम्ही ग्राउंडवर येतो त्याच्या आधी येताना एक तरी केळं नाहीतर मग कुठले तरी कडधान्य वगैरे असतं फ्रूट्स कडधान्य घेता तुम्ही. हां ते खाऊन येतो. आणि मग ग्राउंडवर येताना एखादं फळ वगैरे घेऊन येतो. जेव्हा आम्हाला ब्रेक वगैरे देते तेव्हा त्या ब्रेकमध्ये खायचं. आणि मग घरी गेल्यानंतर नाश्ता करायचा, अंडं वगैरे खायचं, जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी दूध वगैरे प्यायचं असं आहे. तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटीन्सचा ह्याचा समावेश सकाळचा असतो. दुपारचं जेवण तुम्ही किती वाजता करता? दुपारचं जेवण आम्ही शाळेत असल्यामुळं आमचं जेवण 2-2:30 वाजता. डेली दुपारचं जेवण 2 ते 2:30 वाजता होतं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये कुठल्या प्रकारचे तुम्ही पदार्थांचा समावेश करता? संध्याकाळच्या जेवणामध्ये भात, परत वरण किंवा आमटी असेल, डाळीची आमटी वगैरे. दूध वगैरे तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये घेता. म्हणजे एकंदरीत तुमची फिजिकल फिटनेस हवी ह्या दृष्टिकोनातून नियोजन आहे. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही स्टेट लेवलला देश लेवलला पण खेळलेला आहात. सरांनी सांगितलं, अगोदरच्या विद्यार्थ्यांनी पण सांगितलं, तुम्ही ब्रॉन्झ, सिल्वर अगदी गोल्ड करून जात आहे. जागतिक लेवलची काही स्वप्न आहेत करून आहेत, नक्कीच आहेत. त्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करताय. आणि तुमचं आदर्श कोण आहे ह्या खेळात? आमचे कोच, आमचे सिनियर कोच स्टाईल सर आणि कुमार आणि आमचे सिनियर भैया तुम्हाला ते फुल सपोर्ट करतात. ह्या खेळातून संघभावना वाढीस लागते, सगळ्यांचं सहकार्य मिळतं असं वाटतं. निश्चितपणे टीममध्ये जरी युनिटी असेल तरच आमचा आज त्या एवढा पोचलाय ते आमच्या टीममध्ये युनिटी होतं. ओके, संघभावना आणि तुमच्या सहकार्यामुळेच इतक्या लेवलवर पोहोचतात. येणाऱ्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपल्या प्रगतीचं यूट्यूब चॅनलशी बोलला तुम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी कामगिरी करून दाखवाल ही आशा बाळगते. धन्यवाद. ओके, कधीच नाव काय तुझं? वाघमोडे. आपण कुठले आहात? इंदापूर बोरीचे आहात. फलटणमध्ये तुम्ही किती दिवस झाला आहे? 5-6 वर्ष झाली. अच्छा, शैक्षणिक दृष्टीने आहात का तुमची फॅमिली सेटल आहे? फॅमिली सेटल आहे. जन्मस्थळ काय तुमचं? रहमतपूर सातारा. लहानपण कुठे गेलं? तिकडे रहमतपूरलाच गेलं. हॉकी कधीपासून खेळतात? माझी फ्रेंड होती हॉकीमध्ये जात होती आणि सर बोलले की तुझी रनिंग चांगली, पीटी वगैरे असते ना, रनिंग चांगली एकदा आली आणि मला आवडायला लागलं. अच्छा, आता हॉकी डेली खेळते. हॉकीमुळे काय काय फायदे होतात? फिटनेस म्हणजे जास्त नव्हतं. अच्छा, फिजिकल फिटनेस होतो. सिनियर वगैरे घेतात मॉर्निंग आणि आमच्याकडे जिम पण आहे. जिम पण आहे. जो लहान वयामध्ये ज्यावेळी सुरुवात केली, सुरुवातीचे जे प्रशिक्षक होते त्यांच्या बाबतीत काय अनुभव? खूप ॲडव्हान्स कोचिंग करतात तिथं सर पण ते इंटरनॅशनल आणि त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याकडून जास्त स्किल भेटतं. चुका जास्त सांगतात पण त्याच्यामागे एक कारण असतं की प्लेअर पुढं त्या दुसऱ्या दिवशी होऊ नये त्यासाठी ते तुम्हाला अपडेट करतात आणि त्यासुद्धा होऊ नये त्यासाठी कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला ते नॉलेज देतात आणि ते तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट सुद्धा करता. एकंदरीत पाठीमागं ज्यावेळेस तुम्ही नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलला खेळा तुम्ही त्याच्यामध्ये तुझा अनुभव जो आहे जिंकण्याचा अनुभव त्या बाबतीत काय सांगतो? मी फर्स्ट स्टेट खेळले गोल्ड मेडल, लास्ट पण खेळले गोल्ड मेडल आणि ह्या वर्षी पण गोल्ड मेडल. अच्छा, 3 वेळा खेळी तू गोल्ड मेडल मिळवलंस. तुला कसं वाटतं ते गोल्ड मेडल मिळवलं? खूप आनंद झाला की असं खूप आनंदी झालीस तू आणि त्याच्या फिलिंग्स आहेत तुझ्या त्या तू कधी विसरू शकणार नाही 100%. पण एखादी मॅच सुद्धा हरलीस तू, त्यावेळेस कसं वाटलं? वाईट वाटलं. पण ते मॅच काय हरलो याचा ॲनालिसिस नंतर केला असेल तुम्ही
आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट सुद्धा केली का? चालू आहे. आता चालू आहे अजून. मग नेमकं काय शिकलीस तू आपलं प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलला? ज्या चुका झाल्या तुमच्याकडनं त्या काय झाल्या आणि त्या कशा सुधारवल्या हे कसं सांगते? आमचं पासिंग होत होतं, स्कोअर बसत नव्हते आणि आम्ही खूप प्रेशर घेतलं. पुढची टीम आम्हालाच आधी म्हणजे संपलेली पूर्ण की नाही आम्ही नाही जिंकू शकत, पण आम्हीच जास्त प्रेशर घेतलं. अच्छा, म्हणजे तुम्ही अगोदरच त्या टीमचं प्रेशर घेतो. ह्याचं कारण काय होतं? प्रेशर घेण्याचं कारण काय होतं? म्हणजे असं की स्कोअर बसेल का नाही, हरेल का नाही, जिंकू. फर्स्ट टाइम प्रेशर आलं आमचं. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यावेळेस फर्स्ट टाइमच तिकडे खेळायला गेला होता, मला अनुभव नव्हता त्याचा. हां, एकंदरीत तुझी जर वाटचाल बघितली आपण तर तिन्ही वेळेस तू आपले गोल्ड मेडलिस्ट आहेस. ते स्टेट लेवल झालं, नॅशनल लेवल आणि जागतिक लेवलच्या दृष्टिकोनातून काय विचार करतो? मी आता सेकंड टाइम कारण त्यांची ते टीम स्ट्रॉंग होती, झारखंड होती. त्यांचं पासिंग चांगलं होतं, व्यवस्थित सगळं म्हणजे त्यांची टीम पूर्ण सेकंड होती. सेटल होती. आपल्या ह्या ही जी तुमची टीम होती मला काही गोष्टी सपोर्टिव्ह हव्या असतात किंवा नेमकी अपेक्षा असते की आपल्याला शासनाकडून ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, बरोबर ना? अशी काही कमतरता राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याकडे दिसते. म्हणजे शासनामार्फत आपल्याला जे आता तुम्ही ह्या वयामध्ये खेळता, बरोबर ना, काही सुविधा असतात ज्या शासनामार्फत मिळायला पाहिजे. अशा काही गोष्टी तुला कमतरता शासनामार्फत दिसते का आपल्याला? नाही, अजिबात दिसत नाही, सगळं पूर्ण सपोर्टिव्ह आहे. एक येणाऱ्या काळामध्ये खूप आपण ह्या हॉकीमध्ये उत्तम यश मिळावं की आमच्या प्रगती चळवळ ह्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि एक शेवटचा प्रश्न, तुझं ह्या खेळामधलं इन्स्पिरेशन कोण आहे? फर्स्ट माझे पप्पा, कारण ते खेळाडूचे त्यांचं एक स्वप्न पूर्ण करणं हे मी करणार. सेकंड टाइम कुठलाही सर आणि कुंभार सर. म्हणजे तुला घरातूनच खूप मोठा वारसा आहे आणि तुझे जे शिक्षक आहेत ते तुला खूप सपोर्टिव्ह आहेत. सपोर्ट करते. म्हणजे काहीच कमतरता नाही. येणाऱ्या काळामध्ये खूप खूप मोठं काहीतरी करून दाखवशील त्या बाबतीत आम्ही आशा बाळगू शकतो. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूबशी बोलला. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. तुझं पूर्ण नाव काय आहे? माझं पूर्ण नाव अनुष्का अभिजित चव्हाण. आपण कुठले आहात? फलटणमध्ये आहात. जन्म कुठे झाला तुमचा? फलटणमध्ये. लहानपण कुठे? तर ह्या आपल्या हॉकी खेळाकडे आपण कसे वळला? एकदा असंच खेळ जॉईन करायचा होता म्हणून बघायला आलो होतो की काय वगैरे कसं, मग असा विचार झाला की हॉकी खेळूया म्हणून मग ह्या खेळाकडे. अच्छा, म्हणजे हॉकी ह्या खेळाकडे तुम्ही आकर्षित झाला आणि हॉकी खेळामध्ये तुम्ही आलात. खेळताना कसं वाटतं? खेळताना खूप चांगलं वाटतं. छान वाटतं. फिजिकल फिटनेस जी आहे तुमची ती तुम्ही मेंटेन करण्याकरता नेमकं काय शेड्यूल असतं तुमचं? रोज आम्ही सकाळी इथं 6ला येतो, 5 मिनिटं वगैरे मेडिटेशन केल्यानंतर आमचं फिटनेस चालू होतो. शेड्यूलमध्ये ठरलेलं असतं की रोज काय काय घेणार वर्कआउट. आणि मग नंतर 1 तास फिटनेस झाल्यावर स्टेप वर्कआउट. स्टेप वर्क करता तुम्ही कुठपर्यंत खेळाय? मी एक नॅशनल खेळली. एक नॅशनल खेळाय. स्टेट लेवल किती वेळा खेळा तुम्ही? मी 3 स्टेट खेळली, 1 गोल्ड आणि 2 सिल्वर. 1 गोल्ड आणि 2 सिल्वर खेळायला. एखादी मॅच ज्यावेळेस तुम्ही हरता त्यावेळेस कसं वाटतं? वाईट वाटतं, पण आमचे सर असं त्यात चुका नेहमी करायला आणि त्या चुका तुम्ही एक्सेप्ट करता आणि परत त्याच्यामध्ये त्या चुका होऊ नयेत त्यासाठी प्रॅक्टिस पण करता. हां, पहिले जे प्रशिक्षक होते तुमचे ते कोण होते? धुमाळ सर. त्यांच्या बाबतीतचे अनुभव नेमके काय आहेत? धुमाळ सर म्हणजे खूप असं ॲडव्हान्स हॉकी शिकवतात, समजून घेतात. काही सर पण पाऊल वगैरे गेम समजून सांगतात की हा पाऊल असा आहे, किंवा प्लेयर्सला अंपायरिंगचा पण चान्स देतात. म्हणजे सगळ्या गोष्टी शिकवतात. कुठं बाहेर गेलं तर कसं गोष्टी म्हणजे खेळात अडचण. जेणेकरून उद्या जरी तुम्ही कुठेही खेळायला गेला तर ते तुम्ही अगोदरच स्किल तुमच्यामध्ये तयार झालं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी अपडेट पाहिजे ह्या गोष्टीने तुमची तयारी करून होते. घरचे किंवा ज्या मैत्रिणी आहेत त्या खेळासाठी किती सपोर्ट होईल? घरचे तर खूप सपोर्टिव्ह आहेत. घरचे कधी असं म्हणत नाहीत की पेपर आहेत जाऊ नको वगैरे, असं कधीच नाही. आणि मैत्रिणी वगैरे पण की जर मी म्हणजे शाळेत गेले नाही तर एखाद्या वेळेस अभ्यास वगैरे सांगणं किंवा मदत करणं अभ्यासात, अशा गोष्टी होत्या. एकंदरीत तुम्ही शिक्षण कौटुंबिक तुमचं जीवन जे आहे आणि हे खेळाचं जे जीवन आहे
हे संपूर्ण राखता कसं? असंच थोडं थोडं म्हणजे की ग्राउंडला आता मॅचेस असतील तर ग्राउंडला जास्त वेळ आणि अभ्यासाला थोडा कमी वेळ आणि मग जर आता ऑफ पिरियड आमचा चालू आहे तर मग थोडंसं अभ्यासाकडे जास्त लक्ष आणि ग्राउंडकडे थोडं कमी असतं. अच्छा, हे मॅनेजमेंट तुम्हाला जमतं सगळं. आणि ह्या खेळामध्ये तुम्ही स्टेट लेवल खेळा अगदी देश लेवलला सुद्धा खेळलेला आहात. तुमचं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न आहे मला इंडियाच्या टीममध्ये खेळायचं. इंडियाच्या टीममध्ये खेळायचं आणि जागतिक लेवलला तुमचं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला चालवायचं. तुमच्या ह्या स्वप्नासाठी प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही ह्या लहान वयामध्ये हॉकीमध्ये स्टेट लेवल असो देश लेवलला सुद्धा तुमचं नाव तुम्ही कमवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ह्या कामगिरीबद्दल आम्ही आशादायक असू की तुम्ही जागतिक लेवलला फलटणचं जे नाव आहे ते 100% जागतिक लेवलला ह्या हॉकी प्लेयर जागतिक लेवलचे हॉकी प्लेयर फलटणमधून तयार होतात. हे जे नाव आहे तुम्ही जागतिक लेवलला घ्याल ते आशा बाळगतो. धन्यवाद. आपण प्रगतीचं बोलतो. नाव काय तुमचं? सिद्धी दीपक. जन्मस्थळ काय तुमचं? फलटणचं. लहानपणी कुठे गेलं तुमचं? मायवाडी कोरगावला. आपण हॉकी खेळाकडे कसे वळला? आणि आम्हाला तुम्हाला असं वर्ग शिकत होते ते म्हणाले असंच वर्गात असते की ते म्हणाले असं असा ग्राउंडवर खेळ असतो तुम्ही या. मग आम्ही आलो लॉकडाऊनमुळे काही घरीच होतो मग म्हणलं खेळायला जाऊयात. माझी बहिणीसोबत मी सुद्धा हॉकी जॉईन केली. एक क्युरियोसिटी म्हणून तुम्ही हा ॲग्रॉसिटी घेतला. पण आज हा खेळ खेळताना नेमकं कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं. त्यावेळेस असं वाटतं की आपली बेस्ट पाहिजे हॉकी खेळायचं. फिजिकल फिटनेस जी आहे ती ह्या खेळामुळे तुमची आत्ता सुधारली. हो खूप सुधारले. आमच्याकडे खूप आता स्टॅमिना आमचा वाढत जातो तेव्हा आम्ही आमच्या मॅचेसचा पिरियड असतो आमचा फिटनेस भेटत नाही तेव्हा आमचा खूप आमच्याकडे स्टॅमिना हा खेळ एक तुमची आवड नंतरची आहे परंतु सुरुवातीला तुम्ही क्युरियोसिटी म्हणून आला याच्यात. आज खेळ खेळताना तुम्ही स्टेट लेवल तिथपर्यंत खेळायला माझे 2 नॅशनल झाले 3 स्टेट खेळले 2 स्टेटला 2 गोल्ड मिळालेले आणि आता 17मध्ये सिल्वर आहे. खूप चांगले यश संपादन केलेलं आहे आपण. आणि येणाऱ्या काळामध्ये नेमकं ह्या खेळाच्या माध्यमातून काय शिकतो? फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस ह्या गोष्टी राखण्यासाठी तुमचे जे कुटुंबीय आहेत किंवा जे मैत्रिणी आहेत जे सपोर्टिव्ह आपण तुमचे म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला नेमकं काय सपोर्ट करतात? असं कधी म्हणत नाही ग्राउंडवर जाऊन उलट एक दिवस ग्राउंड घरी पुढवलं ना आपण अभ्यास घरचेच म्हणतात आपण मुलांना अभ्यास केला ना की घरचे काही नाही म्हणत. एकंदरीत तुम्हाला ह्या खेळामुळे आनंदच होतो. पण एखादी मॅच जिंकलो नाही आपण अपयश आलं तर कसं वाटतं? वाईट वाटतं. एवढ्या वर्षभराची आपण काही मेहनत असते तिथं म्हणजे वाया जाते ना त्याच्या दुःख वाटतं. आणि त्या मॅचमधून नेमकं कसं काय शिकता तुम्ही? अशी काही चूक आपलं काही चुकतंय आपण करतोय आणि हेच एकंदरीत त्या चुका परत होऊ नये यासाठी तुम्ही परत प्रॅक्टिस करता आणि त्या चुका सुधारवता. येणाऱ्या काळामध्ये आपण स्टेट लेवल खेळा नॅशनल लेवल खेळलेला आहे. सिल्वर गोल्ड मेडल आणलेलं आहे. खूप मोठं स्वप्न असावं तुमचं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरता सातत्यानं आपण कष्ट घेण्याची वृत्ती आहे. आमच्या प्रगतीचं यूट्यूब चॅनलच्या तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाव काय तुमचं? तेजस्विनी निलेश कर्वे. आपण कुठून आहात? फलटणमधून आहे. जन्मस्थळ तुमचं फलटणच आहे? लहानपणी कुठे गेलं तुमचं? हॉकी खेळाकडे कसे वळलात? असंच लॉकडाऊन होतं मग घरचे बोलले की घरापासून मी आले मग घरचे बोलले खेळायला जा मग मी हॉकी. अच्छा, एक क्युरियोसिटी म्हणून तुम्ही ह्या खेळामध्ये आला. आता खेळ खेळताना हा हॉकी किती दिवस झाले खेळताय तुम्ही? 4 वर्ष झाले खेळताय तुम्ही. आता कसं वाटतं? आता खूप छान वाटते आणि असं हॉकी सोडायची इच्छा पण होत नाही. एकंदरीत तुमची फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस त्यासाठी नेमकी कुठली काळजी घेता तुम्ही? आम्ही आमचं रुटीन आहे सकाळचं
आम्ही सकाळी 6ला येतो. 6 ते 7 आमचे सिनियर भैया वगैरे आहेत ते आमचे फिटनेस घेतात. 7 ते 8 आमचे सिनियर कोच आहेत ते आमचा शिकवत घेतात. आणि मग ते झाल्यावर आम्ही ते शाळेत वगैरे जातो, शाळा वगैरे करतो. आणि शाळेतून आम्ही परत इथं 5 ते 7 संध्याकाळची. एकंदरीत ह्या 4 वर्षामध्ये तुम्ही कुठे कुठे खेळला? पहिली मी अंडर 14ला होते तेव्हाची स्टेट खेळली मी, गोल्ड मेडल होतं अकोलाला. अकोला. आणि आता 2 वर्ष 17ला सिल्वर. आपल्या फलटणच्या माध्यमातून म्हणजे ज्या फलटणच्या भूमीतून आपण खेळता त्या फलटणचं नाव मोठं करण्याचं नेमकं स्वप्न काय आहे? मला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायचं आहे, फलटणचं नाव मोठं करायचं. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी आपण बोलताय आणि जागतिक लेवलला फलटणचं नाव न्यायची इच्छा आहे तुमची. तुमच्या कष्टाला, तुमच्या सातत्याला खूप यश येऊ ही सदिच्छा. धन्यवाद. नाव काय तुझं? माझं नाव मनसुख पवार. कुठून आहे तू? मी मुंजवडीत राहते. मुंजवडीत नाही. फलटणमध्ये जन्म झाला आहे का मुंजवडीमध्ये झाला आहे? फलटण. बालपण कुठे गेलं तुझं? फलटण. फलटणमध्येच गेलं आहे. हॉकी ह्या खेळाकडं कधी वळलीस? आमचे भूमासरे आम्हाला पीटीला होते, पीटीला नव्हते. मला हा खेळ पाहायला भेटायचं. मग ते म्हणलं ज्यांना इच्छुक आहे हा खेळ काय, मग त्यांनी आलं, मग आम्ही हा खेळ खेळतो. किती वर्ष झाले खेळते हॉकी? 3 वर्ष झाले आहे. कुठे कुठे खेळली? मी फर्स्ट स्टेट अकोल्याला खेळताना गोल्ड मेडल, सेकंड स्टेट इस्लामपूरला खेळताना पण गोल्ड मेडल, आणि आता पण इस्लामपूरला खेळताना पण गोल्ड मेडल. 3 वेळा गोल्ड मेडल मिळवलं असतं. एवढं चांगलं यश संपादन केलेलं आहे, तुझं अभिनंदन. आणि तुझ्या टीमचंही खूप अभिनंदन. आता येणाऱ्या काळामध्ये स्टेट लेवल असो, नॅशनल लेवल असो, आता जागतिक लेवलला काही कामगिरी करण्याची इच्छा आहे का? मला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनायचं. आंतरराष्ट्रीय खेळाडू बनायचं. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस हे मेंटेन करण्याकरता नेमकी कुठली काळजी घेते? ग्राउंड न बुडवणं, कधी गावाला जायचं असेल तर न जाणं, हे आपण घरची लोक तुला ह्या बाबतीत नेमकं काय सपोर्ट करतात? ग्राउंड बुडवायचं नाही, कधी ग्राउंड जर बुडलं तर फिटनेस कमी होतं किंवा प्रॅक्टिस तुझा आदर्श खेळाडू कोणता आहे? पहिले पप्पा. बाकीचे ग्राउंड. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूबशी बोललात. येणाऱ्या काळामध्ये खूप उज्ज्वल भवितव्य तुमचं असावं आणि फलटणच्या टीमचं जे नाव आहे ते जागतिक लेवलला व्हावं ही सदिच्छा. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात, खूप आभारी आहे. ओके. नाव काय तुझं? माझं नाव आरोही विशाल पाटील. जन्म कुठे झाला तुझा? फलटणच. बालपण कुठे गेलं? फलटणच गेलेलं. हॉकी ह्या खेळाकडं कधी वळलीस? 5वी. तुझे पहिले प्रशिक्षक कोण होते? कुटाळे सर होते. काय अनुभव सांगशील त्याचा? छान शिकवतात आणि प्रॅक्टिस देतात. बाहेर जरी गेलं तरी कसं खेळायचं आणि ते खेळ पण शिकवता असे म्हणजे जगातल्या पण गोष्टी कसं मागायचं पण सांगतात. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व विकास व्हावा ह्या गोष्टींचं तुम्हाला सुद्धा मार्गदर्शन करतात. खेळ तुमचा सुधारावा त्यासाठी तुम्हाला अपडेट करतात. आणि एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं की पर्सनली तुम्हाला काउन्सिलिंग केलं जातं. शिस्तही खूप असते. तुला हा खेळ घरात येता नेमका काय फरक आहे? पहिल्या खेळताना एकंदरीत कुठलाही आजार होत नाही, फिटनेस राहतो. आहारासाठी नेमकी कुठली काळजी घेतेस? अजिबात खात नाही. घरचंच खातात. एकदम फायबर प्रोटीन मिळतील अशा पद्धतीचा आहार तुम्ही तुमच्या रक्तजीवनामध्ये ठेवता. कुठे कुठे खेळ येतो? स्टेट लेवलला नॅशनलला सिलेक्शन झालेलं आहे तुझं. म्हणजे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल दोन्हीला खेळलेले आहे. 2 वेळा गोल्ड मेडल सुद्धा मिळवलेलं आहे. ह्या खेळाच्या माध्यमातून तुझ्या जीवनामध्ये काय नेमकी खेळावं स्वप्न आहे तुझं? देशासाठी खेळशील. नेमकं कुठलं मेडल तुला मिळवावं असं आहे? गोल्ड
देशासाठी गोल्ड मेडल मिळवायचे, पलटण नाव उज्ज्वल करायचं. निश्चितपणे आम्ही तुझ्याकडून ही अपेक्षा करू शकतो की पलटणचं नाव जे आहे ते जागतिक लेवलला नेसेल आणि तुझ्याकडनं खूप मोठी कामगिरी घडेल. कष्ट करण्याची तयारी आहे की सातत्य चालेल तुझं सातत्याने नियमानं इकडे येतेस. ज्या पुढील वाटचाली शुभेच्छा. खूप खूप आपल्या प्रगतीजवळशी बोलली त्याबद्दल धन्यवाद. नाव काय तुझं? गायत्री संदीप खरात. जन्म कुठे झाला तुझा? पलटण. बालपण कुठे गेलं? किती दिवस झाला हॉकी खेळते तू? 2 वर्षाला. हॉकीकडे कशी वळलीस? 2 वर्ष. 2 वर्ष हॉकी खेळताना नेमकं कसं वाटतं? छान वाटतं. अच्छा, स्टेटला खेळलीस तू? नॅशनलला पण खेळली का? नेमकी कुठली कुठली पदकं आपण मिळवली? बरं. सातत्याने ज्यावेळेस आपण हा खेळ खेळता त्यावेळेस फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस यासाठी नेमकी कुठली काळजी घेता? ओके. आणि त्यानंतर मग एक तास झाल्यानंतर मग स्टिकवर इव्हनिंग दोन्ही टाईमला तुम्ही इथे असता उपस्थित. तुम्हाला तुमची फिजिकल फिटनेस त्यासाठी व्यायाम घेतात. रोजचं शेड्यूल आहे तुमचं. हा खेळ खेळताना नेमकी जी तू यश संपादन केलं त्यावेळेस तुला कसं वाटतं? गोल्ड मेडल मिळाल्यानंतर खूप छान वाटतं. तर एखादी मॅच थांबल्यानंतर कसं वाटतं? जन्मस्थळ तुझा जन्म कसा झाला कशी वळी तुझी नेमकी मॅच आपण हरलो का? त्याचं कारण तुम्ही शोधलं आणि नेमकी इम्प्रुव्हमेंट कशामध्ये केली? टीमवर्क हा जो आहे विषय संघभावना त्यासाठी तुम्ही जी तुमच्या मैत्रिणी आहेत त्या ज्यासोबत खेळणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने कॉर्डिनेशन करतात? ओके. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वानुसार ट्रेड केलं जातं आणि तुम्ही त्यानुसार टीमवर्क करता आणि मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा तुमचे कोच तुम्हाला देतात. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून खूप उज्ज्वल यश मिळावं ही आमच्या प्रगतीचं यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा आणि खूप सातत्यानं कष्ट करून आपण हे यश संपादन करावं ही आशा बाळगतो. धन्यवाद. नाव काय आपलं? गौरी नितीन हिरणवाळे. आपण कुठून आहात? पलटण. जन्मस्थळ तुमचं पलटण आहे? धुळे आहे. बालपण कुठे गेलं तुमचं? पलटणमध्येच गेलेलं आहे. आपण हॉकी खेळाकडे कसे वळलात? अच्छा. शाळेमध्ये तुम्हाला सर बघतो तुम्हाला हॉकी खेळायला तुम्हाला इकडे घेऊन आले. किती वर्ष झालं हॉकी खेळताय? 2 वर्ष झालं. कसं वाटतं हॉकी खेळताना? छान वाटतं. हॉकी तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस नेमक्या काय काय अपडेट्स ज्या सर काम सांगतात तुम्हाला त्या तुमच्या डेली शेड्यूलमध्ये तुम्ही इम्प्लिमेंटेशन करता? म्हणजे नेमकं काय सांगतात आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंटेशन तुमच्या खेळामध्ये करता? फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेससाठी तुम्ही आहाराची काळजी घेता. घरचे जी लोक आहेत त्यासाठी सपोर्टिव्ह असतातच तुम्हाला. मित्र व मैत्रिणी जे आहेत ते सुद्धा सपोर्टिव्ह असतात. सातत्याने ज्यावेळेस तुम्ही इथे कष्ट करता नेमकं काय स्वप्न आहे तुमचं? नॅशनल प्ले व्हायचं तुला? नेमकं काय काय तुझ्या शेड्यूलमध्ये बदल केलेले आहेत? मी जेवढा वेळ रनिंग काढतो अजून टाईम जास्त वाढवला. रनिंग टाईम वाढवलाय. त्याच्यामुळे काय होतं? स्टॅमिना वाढतो. आणि ज्यावेळेस तू खेळतेस त्यावेळेस तुझ्यामध्ये काय काय कमतरता जाणवतात? अच्छा. फिटनेस वाटायला सुरुवातीला आता फिटनेस वाढवलायस तू? आहारामध्ये बदल केलेस आणि येणाऱ्या काळामध्ये आता तू 2 वर्ष झालं खेळतेस. कुठपर्यंत खेळलीस? 2दा राज्यस्तरीय खेळलेले आहेस. कुठल्या प्रकारची पदकं मिळाले तुम्हाला?
गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आता नॅशनल लेवल खेळणार आहेस, त्यासाठी काय काय नेमकं प्लॅनिंग केलेलं आहे? 2 टाइम येणार, फिटनेस जास्त वाढवणार, स्टिकअप जास्त करणार. स्टिकअप जास्त करणार. आणि हेल्थसाठी, फिजिकल फिटनेससाठी, मेंटल फिटनेससाठी आहारामध्ये काय काय बदल केले? बाहेरचं नाही करणार. अजिबात नाही करत. आणि फायबर प्रोटीन्स हे जे आहेत ते घरातून ह्या गोष्टीचा आहार मेंटेन करतो. ठीक आहे, धन्यवाद. आपण यूट्यूबचं आपलं प्रगतीचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्यक्त झालात. तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप मोठी कामगिरी आपण फलटणच्या टीमसाठी कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन करतो की येणाऱ्या काळामध्ये खूप कष्ट घेऊन, खूप मेहनत करून आपल्या फलटणचं नाव जागतिक लेवलला नाही. खूप आभार. हो हो. नाव काय आपलं? अनन्या भरत किंजळे. अनका भरत किंजळे. आपण कुठून आहात? मी खरं तर म्हणजे इथूनच आहे फलटणमध्ये, पण माझा जन्म लोणंदमध्ये. जन्मस्थळ लोणंदमध्ये आहे. बालपण कुठे गेलं तुझं? बालपण माळेवाडी तिथं लोणंदमध्ये गावे माळेवाडी तिथे होतं बालपण. माळेवाडीमध्ये तू वाढलेली आहे. हॉकी ह्या खेळाकडे कशी वळली? खरं तर माझ्या 2 बहिणी हॉकी खेळतात आणि त्यांना म्हणजे त्या हॉकी या खेळाचा खूप रस होता. म्हणून मला वाटलं की मी पण आज खेळ जॉईन करावा, म्हणून मी खरं तर ह्या खेळाकडे वळले आणि मला पण त्याचा खूप म्हणजे लाया लागला. ओके, तुला हॉकीचा वारसा जो आहे तो घरातूनच आहे. दोन्ही बहिणी पण खेळतात तुझ्या आणि त्याच्यामुळे तू हॉकीकडे आहे सध्या. तुझ्या बहिणी कधीपासून खेळत आहेत? साधारणतः म्हणजे 6वीपासून खेळतात. ओके, आता 9वीत आहे, म्हणजे 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं त्या खेळतात. आणि तू किती वर्ष झाले खेळतेस? मी 2 वर्ष. 2 वर्ष झाली. कसं वाटतं हॉकी खेळताना? हॉकी खेळताना खूप आनंद वाटतो. म्हणजे काही जे दिवसभराचं प्रेशर आहे ना, त्या हॉकी खेळल्यावर सगळं निघून जातं आणि असं एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं. किती वेळ हॉकी खेळता आपण दिवसात? 4 ते 7, 7:30 पर्यंत हॉकी खेळतो. डेली शेड्यूल आहे तुमचं हे? हो, डेली शेड्यूल. म्हणजे एक हा खेळ खेळल्यामुळं फिजिकल फिटनेस आणि स्ट्रेस सुद्धा वाढतो, हे तुमचं म्हणणं आहे. आज गेली 2 वर्ष आपण खेळत आहे. कुठपर्यंत खेळाय आपण? मी मागच्या वर्षी 14 वर्षाखाली राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आमच्या टीमने आणि ह्या वर्षीसुद्धा 14 वर्षाखाली टीमने गोल्ड मेडल. एक आपण 2 वेळा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि टीमवर्क सुद्धा केलेलं आहे. नेमकं काय काय कष्ट घेतलं यासाठी तुम्ही? आम्ही खरं तर सकाळचे 6 वाजता सगळे आमची टीम यायची आणि इथं खूप आम्ही फिटनेस करायचो. आमचे सिनियर भाई इथं फिटनेस घेतात. 6 ते 7पर्यंत फिटनेस होता आणि त्यानंतर सकाळी सर यायचे आणि स्टिक वर्क वगैरे मॅच सगळे घ्यायचे. त्याच्यावेळेस तुम्ही मेडल मिळवले त्यावेळेस कसं वाटलं होतं? मेडल मिळालं तेव्हा सगळं असं वाटतं की आपल्याला आपल्या कष्टाचं फळ भेटलेलं आहे आणि सगळ्यांचे कष्ट होते ते त्या मेडलमधून भरून निघालं. एखादी मॅच ज्यावेळेस आपण अपयश येतो त्यावेळेस कसं वाटतं? मी खरं तर म्हणजे मॅच नाही, पण आता मी नॅशनलच्या ट्रायलसाठी आहे. हां, तर त्याच्यामुळे काही कारणास्तव हे झालं नाही, तर मला खूप वाईट वाटलं. म्हणून ठरवलं की आता खूप कष्ट करायचे, अजून ह्याच्यात हे करायचं, स्टिकवर जास्त करायचं, अजून कष्ट करायचे. अच्छा, हे कष्ट करत असताना जे घरचे असो, तुझ्या शाळेतला शिक्षणाचा भाग असो किंवा तुझं वैयक्तिक जीवन असो, त्याचा समतोल कसा साधतो? माझी शाळा 7 ते 12 असते, त्यानंतर 4 ते 7 हॉकी असते. मग मी घरी 12 वाजता शाळेतून घरी जाते, काही थोडं जेवण वगैरे करते, त्यानंतर मग काय अभ्यास खूप ह्याच्यामध्ये बनतो, मग तो पूर्ण करते आणि थोडा वेळ झोप पण हवी, मग थोडा वेळ झोपते. 100% फिजिकल फिटनेससाठी झोप हवीच आहे. आणि मग परत 4 वाजता इथे ग्राउंडला येते, ग्राउंडवरनं घरी जाते, थोडं खाते वगैरे आणि परत राहिलेला अभ्यास करते आणि मग झोपते. ह्या खेळामध्ये तुझा आदर्श कोण आहे? माझा आदर्श म्हणजे धनराज पिल्ले सर. धनराज पिल्ले सर तुझे आदर्श आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुझ्या हातून कोणती कामगिरी व्हावी इच्छा आहे? माझ्या ह्या सगळ्या काळामधून कोणती कामगिरी व्हावी तर माझं या पुढच्या वर्षी तरी नॅशनलमध्ये सिलेक्शन. जागतिक लेवलला जर संधी मिळेल तर तिकडेही जाशील तू? 100% त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे तुझी, जिद्द आहे आणि सातत्यानं तू वर्कआउट सुद्धा डेली करत आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रगतीसह आपल्या यूट्यूब चॅनलवरती तू व्यक्त झालीस त्याबद्दल धन्यवाद. नाव काय आपलं? केतकी नितीन बोले. आपलं जन्मस्थळ काय? फलटणमध्ये. बालपण फलटणच गेलं तुमचं. किती वर्ष झालं हॉकी खेळताय तुम्ही? ओके, 3 वर्ष. कसं वाटतं हॉकी खेळताना? खूप छान वाटतं. स्ट्रेस जातो?
दिवसभर आपण जेवढं असं कमी होऊन जातं. फिजिकल फिटनेससाठी नेमकी काय काळजी घेतात? ओके. फिजिकल फिटनेस बरोबर मेंटल फिटनेससाठी आपण योगा करताय. कुठपर्यंत खेळाय तुम्ही? पहिल्यांदा आपल्याला अंडर 14 आणि आता अंडर 14 गोल्ड मेडल. हे यश संपादन केल्यानंतर कसं वाटतं? म्हणजे आम्ही सकाळी जायचं होते असं वाटायचं ना मनाला काय येतोय असं मनाला वाटायचं एवढं सकाळचं स्टेप जिंकलं की कळलं एवढं कष्ट घेतलं त्यावेळेस फळ भेटलं असं कळलं म्हणजे असं वाटत होतं ना आधी उगाच थंडीचं यायचं मग आता तिथं फळ जिंकलं की मनाला असं हे वाटतं की आपल्या कष्टाचं फळ भेटणार. म्हणजे एकंदरीत सातत्यपूर्ण तुम्ही कष्ट केलं, त्याचं ज्यावेळेस तुम्हाला ते मेडल मिळाल्यानंतर फळ आहे ते एक चीज झाल्यासारखं झालं तुम्हाला. आणि कष्ट केल्यानंतर जे तुम्हाला फळ मिळालं त्याची चव चाकायला मिळाली आणि त्यात खूप आनंदी झाला तुम्ही. म्हणजे कष्टाचं जे फळ आहे त्याची चव निराळीच आहे हे तुमच्या तोंडातूनच मी पहिल्यांदा ह्या इकडे ऐकतोय. आता येणाऱ्या काळामध्ये समजा एखाद्या मॅचमध्ये अपयश आलं त्यावेळेस कसं वाटलं? त्यावेळेस असं वाईट तर वाटलं त्यातून शिकला होता तुम्ही? असं शिकलं आपल्या मॅच कमी पडलं त्याच्यात खेळण्यात स्टिकवर वाढवलं. टीमवर्कमध्ये कधी काही कमतरता जाणवली? नाही, अजून नाही. संघभावना खूप स्ट्रॉंग आहे त्या दृष्टीनं कोच तुम्हाला व्यवस्थित कोचिंग करतातच. येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय कामगिरी नेमकी कुठली करायची इच्छा? इंटरव्ह्यू करायचं त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे. सातत्यानं तुम्ही प्रॅक्टिस करणार आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार. तुमच्या पुढील वाटचालीची खूप खूप शुभेच्छा. प्रगतीचं यूट्यूब चॅनलच्या वतीनं खूप जागतिक लेवलला फलटणचं जे नाव आहे ते उज्ज्वल कराल ही अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.